मार्गशीर्ष महिन्याला पंढरपुरातल्या मालकाचं अधिष्ठान मासानाम मार्गशीर्ष अधिष्ठितं भयजायं लोकत्रय पुण्यानां फलदुम्रा भय सकल सुदे भय छंद काल भयजायते पाशुपता भय अरुण सुदायं शंख मुंड भयजायन्ते गंगोदक भय शीर्षाजनयो गंगोदक भय शीर्षाजनयो पंचाननयन तन्नमा पंचाननयो तन्नमा पंचाननयन तन्नमा। या उक्तीनं पकवाज नावाचं वाद्य भगवान शिवशंकरांनी आरक्षित केलेलं वाद्य, कारण वारकरी संप्रदायाची स्थापनाच त्यांनी केली। शिरोमणी महादेव एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, आणि भजनही तिथूनच सुरू झालंय। नादाम लुब्ध भयो नाम रसना नामनेति जायते अधिष्ठितं पंचाननं नामनेन रसनाति जायते नैवं गिरगावकर लिखितं। भजन सुद्धा तिथूनच सुरू झालं। ही भजन करी महादेव हो, भजन करी महादेव हो, भजन करी महादेव हो, भजन करी महादेव। राम पूजी सदा शिव सदा शिव राम पूजी सदा शिव। श्री राम जय राम भजन करी महादेव हो, भजन करी महादेव। राम पूजी सदा माझ्या काशीतल्या मालकांनी स्वीकारलेलं वाद्य मृदंग क्षेत्र भजन तिथून आहे। माझ्याकडे 9 पुरावे प्राप्त आहेत, त्याच्यातला एक पुरावा पुन्हा सांगतो। वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक शंकर का? पंढरीनाथ बाबा जागर बऱ्याच लोकांची प्रसिद्ध असतील गायन क्षेत्रातले, पण विश्वात एकच जागर प्रसिद्ध झाला तो एका महिन्यामध्ये सोमवारी एकादशी आलती। सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, तो गामरपुरीचा नृप पाहिला, तो कैलाशीचा शंभू प्रगटला, नारदादी महर्षी पातले तै स्थळा। पुढच्या सांगतोय पण अगोदरचं गाथ्यातलं पुरावा आहे। सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीसी, त्या सोमवारच्या एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विमान उतरलं, तो जागर झाला। संत शिरोमणी चोखोबाराय यांच्या दारात विस्तीर्ण बोरीचं झाड होतं, ते बद्री फळ प्रसन्न पावती। तो महिना बोर येण्याचा नव्हता, बोराला शास्त्राच्या पुराणाच्या भाषेमध्ये बद्री फळ म्हणतात, आणि बोर 2च वेळेला आवेळी लागले। एकदा राजा परीक्षितीचा शेवट व्हायचा म्हणून बद्री फळ लागलं,
आणि भगवान शिवशंकरांनी, नारद, तुंबर, इंद्रादी लोकांनी चोखोबरायच्या दारात बोरीच्या झाडाखाली भजन जागर केला. त्या दिवशी बोर बहरली होती. म्हणून भजन ही परंपरा शंकरांची, शिवजींची आहे. हे वाद्य स्वीकारलं. या वारकरी संप्रदायातल्या परम पावन मृदंग क्षेत्रामध्ये चंद्रकांत महाराज असतील, विकास महाराज असतील, तुम्हाला प्रणाम. उपस्थित महत्वाचा प्रसंग आहे. मृदंग क्षेत्रात माणूस किती जरी मोठा झाला असेल, गायन क्षेत्रात माणूस किती जरी मोठा झाला असेल, आणि कीर्तन क्षेत्रात, भागवत क्षेत्रात, रामायण क्षेत्रात, प्रवचन क्षेत्रात किती जरी मोठा झाला असेल, तर आपल्या तिघांना मोठं करणारी ही असतात. सगळे गाथे एका महाराजाला पाठन, कोणीच ऐकणं. मी म्हणलं पपेच माईल सांग, तुला इतका गर्व झाला का? गंडला आलं तुला काशी फळा एवढं? हो, नाही, आम्ही तुमच्यामुळं बरे दिसतो. मला असं वाटतंय काय विवेकाचं टोक असेल माझ्या आळंदीतल्या मालकांकडं. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. कथा कीर्तनातला श्रोता प्रत्यक्ष शंकर असतो. म्हणून आपला अमूल्य वेळ खर्च करून ज्ञानोबराय तुकोबरायच्या चिंतना करता 2 तासाकरता तुम्ही वेळ खर्च केला. तुमच्या चरणी गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. विठाला साऊंड सिस्टीम वाल्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. हेची देवा पै माघत चरण सेवा खंडित. नामदेवराय ब्रह्मांडाच्या मालकाला पायाची सेवा मागतात. काय असेल त्या पायात? तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख सर्व आहे. तू काम है काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे, तुझे पायी सुख तुझे पायी सुख सर्व आहे. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही. लाख, त्याच्यानंतर मोठा आकडा कोणता असतो? कोटी. कोटीच्या नंतर अब्ज, अब्जाच्या नंतर तर सांगता येईल माऊली. नाशिक सोडून मुंबईला कशाला चालले? अलीकडचं सांगा ना. शंखां पराय भासयो मिथ्यां परवातित जायते नाम. येन खर्वा परवातित बासोडी विन्मखं खन संख्यान कुर्तयो नैवाति जायते न जायम. या सगळ्या संख्या चुलीत गेल्या. सर्व हा शब्द संख्यावाचक नाही. तुझे पायी सुख सर्व आहे. देऊतल्या मालकांचं वाक्य. हे जगदानंद कंद जगतपते, या मानवी जीवाला, जीवसृष्टीला पोषक असणारी सुख ही सर्व तुझ्या पायावर आहेत. म्हणून नामदेवरायांनी विचार केला असेल, चरण सेवा अखंडित. म्हणून मला तुझ्या पायाची सेवा पाहिजे. मालक चतुर आहेत. मालकाने विचारलं, नामदेवा असा काही अनुभव आहे का माझ्या पायाचा, की जेणेकरून तुम्ही मला माझ्या पायाची सेवा मागता? नामदेवराय म्हणतात, होय, सांगतो तुम्हाला एक अनुभव. जेवढा आशीर्वाद देताल तेवढा गिरगावचा बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. एका मस्तारड्याला राजाला मारलं. मतांध राजा आहे. एक बाजू जर बघित गेली, त्याचा एक कॉलम बघत राहिला, तो एवढा विद्वान आहे, एवढा विद्वान आहे. त्याच्या विद्वत्तेची कदर माझ्या काशीतल्या मालकांनी केली. एवढा विद्वान आहे. म्हणून मला असं वाटतं विद्वानांची पाय घसरता कामा नये.
जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला की कलेक्टरला कळत नाही कुठं बसावा. लोक आपल्याला मानतेत याचा अर्थ आपण लय शहाणेत असा नाही. एरवी तरी पुशे कोण पावे देवासाठी मान. आपल्याला त्याच्यामुळं किंमत आहे. हिशोबात राहा. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. विद्वान आहे पण एक पाय घसरला. जगाच्या मालकीनीकडे पापात्मक दृष्टीनं पाहिलं. तो बलशाली श्रीमंत राजा, फार मोठा श्रीमंत. मला असं वाटतं आता जर तो जिवंत असायला तर त्याच्या विरोधात आमदारकीला फॉर्म भरायला कोणाची मायवेली, कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. एकीकडचं भिताड 269 किलोमीटर लांबीचं होतं. उंची 11.5 फूट, रुंदी 4.5 फूट. सगळं भरीव होतं. पंढरीनाथ बाबा 2 फुटाचा कोपरा काढला तर किती बायकाला नेकलेस होतील. दबन का कोणाचं बटन मला सांगा ना तुम्ही. पण एक बाजू खाली गेली, आचरणाची बाजू संपली. वारकरी संप्रदाय अभ्यास कमी असला तरी चालेल, पण या संप्रदायात ज्याचं आचरण गोड आहे त्याला डोक्यावर घेऊन नाचतेत. आणि आचरण कळाल्यावर इतका आपटीत येत, इतका आपटीत येत. मला वाटतं भारतातल्या कोण्याच दवाखान्यात त्याचं ऑपरेशन होत नाही. ती आपटून घ्यायची वेळ नाही येऊ दिली पाहिजे विद्वानांनी. मागचे बोलू नका. जिथं जागा असेल तिथं बसा. मला आणता आली असती ना 2-3 एकर जमीन बी आणली असती. बसा आपोआपल्या हिशोबानं. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. त्या राजाला मारलं. भगवान प्रभू रामचंद्र विजयाची गुढी घेऊन परत आले. दुःख वाटलं. 14 वर्षे 29वा दिवस उजाडलेला होता. अयोध्या सोडून 14 वर्षे 29व्या दिवशी अयोध्या बघितली. राजदरबार बघितला. त्या सिंहासनावर पादुका ठेवलेल्या होत्या. त्या पादुकावर छत्र धरलेला शत्रुघ्न होता. भगवंताने विचार केला. आपण वशिष्ठांनी सांगितलं राज्याभिषेक पुन्हा करायचा आहे. त्यावेळेला सगळा दरबार बदलून टाकू. पूर्ण वेगात सांगतो. पूर्ण दरबार बदलला आणि विश्वाच्या मालकानं विश्वाच्या मालकिनीला एके दिवशी दरबार दाखवला. हौसानं एखादी गोष्ट बायकोला दाखवत जावं, पण तिचं मेमरी कार्ड चांगला असावा. विवेकाचं टोक तिचं चांगलं असलं पाहिजे. त्या बायकोला दाखिलं पाहिजे. जिथं रान चिबडत आहे तिथं म्हणजे ती कापूस लावा. येळपट येतील. इथं साळी पेरीत असते ग चतुरा. लवणातलं रान आहे तिथं साळ पेरावा. तिथं कसं जमल कापूस लावायला. जळून जाईल ना सगळं. आईसाहेब विवेकाचं टोक आहे. आणि रात्री मध्यरात्रीच्या वेळेला निशापती ढळलेला होता. जेने स्थान स्थांडिले हो निशापती, तय किरणास सर्गे ती धावती, गवाक्ष द्वारे पाहती निशापती किरण. काय गोड लिहिले महाराजांनी. चंद्र ढळलेला आहे. त्याच्या प्रकाशाचे किरण गवाक्ष द्वारातून, आपण त्याला सौन म्हणायचो जुन्या काळात. आता खिडक्या म्हणावं लागतील. त्याच्यातनं किरण आले आणि त्या प्रसन्न किरणाच्या अवस्थेमध्ये विटेवरच्या मालकानं, 7व्या अवतारातल्या मालकांनी सीताई साहेबांना सांगितलं, सीते आपण महाल बघून घेऊ ग. आणि दोघंच त्या महालात पोचलेली आहेत. ज्या वेळेला सीताई साहेब आणि प्रभू रामचंद्र महालात प्रवेश केला, दरबारात मोठा दरबार आहे, चुकून बोललो महाल. आईसाहेब राणीवशात होत्या. महिला माझघरात आणि राणीवशात जास्त असतात. राणीवसा आणि माझघर कशाला म्हणते? मराठीत MA केले की एखाद्यानं? मराठीत MA करून जर पंढरीनाथ बाबा, जगदाळे आबा, ज्याला जर माझघर सांगता येत नसेल तर याला MA पदी दिली का? त्याला नदीला हाणायला पाहिजे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठ्ठला. काय झालं माहितीये का? तुमचाही दोष नाही, आमचा बी दोष आहे. आम्ही वरूनच चाललो हेलिकॉप्टरनं. याबा रमून सरणारा बैल पोट भरून खातो आणि शेंडे हाणायचा नाद असतो शेपुड्याला.
आमचे बी नुसते शेंडे झाणाले तिकडे तिकडे ओरिजिनल सोडूनच द्याले विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून ज्ञानोबराय तुकोबराय ओरिजिनल पुरस्कार विदेशातल्या माणसाला जातोय. एक प्लोटो नावाचा व्यक्ती, मला बरोबर त्याचं नाव आठवत नाही, त्याला गेलता. त्याला शोकांतिक आहे, महाराष्ट्रात जन्मलेल्या विद्वानांना तो पुरस्कार भेटत नाही आणि विदेशातल्या ज्याला मराठी कळत नाही त्याला जातोय. ही शोकांतिक आहे. लाज वाटायला पाहिजे आमच्या लोकायला. विठाला विठाला दरबार बघण्यासाठी नेलं. बघितलं मंत्री महामंत्री सुमंत्री प्यादा गुमास्ता स्तुती पाठक सगळे जागा दाखविल्या. परत आले. सीताई साहेबांना विचारलं, सीते जी, वाक्य किती गोड बोलले. सीते जी, इतकं वजनात बोललं पाहिजे माणसानं बायकोला, पण इतकं बायकोला वजनात बोलण्यासाठी बुटा हरपायला नाही पाहिजे. बुटा हरपिल्यावर जर वजनात बोलली तर ती राहिलेल्या बुटानं थुत्तर फोडीन. हे मात्र ध्यानात ठेवत जा. हे बा आचारसंहिता असते, कुणाची नियम आहेत ना, नियमित. मला असं वाटतंय घोडं जर टाच हाणल्याबरोबर जर रस्त्यानं घोड चलत असेल तर माणसं दिसल्यावर बसणाऱ्या टाचा काऊन हाणायच्या. घोडी मस्त चालली बरं काशी, तिसऱ्या चालीवर चालली. पहिली दुसरी आणि तिसरी चाल. तिसरी चाल म्हणजे टोकाची असती, 45ची स्पीड मोटरसायकलची. तिसऱ्या चालीनं घोडी चालली आणि माणसं दिसल्या उगाच तिला टाच आणायला. घोडी लई शहाणी होती. ती म्हणली जसं चालायचं तसंच चालायले, तरी मला टाचाच आणायलाय. घोडी लोंबकळलेल्या बोरी खालून गेली. बसणाऱ्याचं चट थुत्तर वरबाडून गेलं. बसणाऱ्याचं चट थुत्तर वरबाडून गेलं. आचारसंहिता सांभाळायची, सगळ्या गोष्टी राहत असतात. पत्नीनं पत्नीची जागा सोडायची नाही आणि पतीनं पतीची जागा सोडायची नाही. संसारातले नियम आहेत. आपण सासऱ्याच्या पुढून जाताना सुनेनं पदर पडू द्यायचा नाही आणि सून स्वयंपाक करताना सासऱ्यानं चुलीला पाय लावून शेकायचं नाही. असा सासरा असन तर पेटलेली धिलपी त्याच्या तोंडात हातोड्याने ठोकायची, इकून निघली पाहिजे. हरामखोरा, तुला सगळं बैठकीत भेटते, कशाला पाय लावून शेकायला. आचारसंहिता नियम आहेत, प्रत्येक गोष्टीचे नियम आहेत. नियम आणि यम, वाक्य नीट ऐका. नियम आणि यम दोघं मित्रच आहेत. नियम आणि यम एकाच माईचे लेकर आहेत. नियम आणि यम हृदयस्थ मित्र आहेत. पण नियम मोडला की यम घेऊन जातो. मग कशातला बी असू द्या, कशातलाही असू द्या, नियम कशातला नियम मोडला की यम चपका हाणतोच. सीते काय वजनदार शब्द आहे. जी मालक तिकून जी शब्द सापडा. मला वाटतं 2 लाख रुपये तोळा जरी विकत घेतला तर जी शब्द सापडायचा नाही. गावरान तुपात चपात्या बुडून खालात तुम्ही सासऱ्याच्या संपत्तीत आणि सासऱ्यानं आवाज द्यायला असून बाई काय झोपीत भिताड पडन तुमच्या अंगावर. झोपीत हो, काला झाल्या मरण एखादी. त्या सासऱ्याची प्रॉपर्टी खाताना आनंद वाटतील, त्याला जी म्हणता येत नाही. इतक्या जोरात बोंबलतात की ते बहिरे व्हावा. काय करायचं कीर्तन? तुम्ही 100-200 कीर्तनकार शिजून खाल्ले तरी पुण्य नाही. आळंदीतल्या मालकांनी सांगितलंय, ज्याला इथं नीट वागता येतंय का ते वरिण्याच्या लायकीचे. याची परत्र पुसशी काही आहिकची धड नाही. इथं संसारात नीट वागता येत नाही, रक्ताच्या नात्यातल्या लोकांना नीट बोलत नाहीत. वरी नेण्याच्या काय लायकीच आहे? तुम्ही तर पेटून देता ना स्वर्ग. हे सनकड्यान टाक पेट्रोल दी काळी लावून जाळून टाकता तिथलं. नाही माझ्या माई, ज्येष्ठ लोकांचा आदर करणं हे सर्वात मोठं भारतीय संस्कृतीतल्या स्त्रीचं काम आहे. बॉम्ब टाकलाय तुमच्यावर, तुमचा आणि माझा काही द्वेष नाही. मी याच्याकरता बॉम्ब टाकलाय, माझ्या वारकरी संप्रदायाने पुरुषापेक्षा स्त्रियांना डोक्यावर जास्त घेतलंय. ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची श्रीमंत संपत्ती काय असेल तर माझ्या पवित्र देशाची संपत्ती तुम्ही आहात. आणि तुम्ही चुका करता कामा नाही माझ्या माईंनो, चुका करता कामा नाही. तुम्ही चूक केल्याच्या नंतर त्याचे पडसाद आपल्या लेकरावर पडतेत आणि ती लेकरं नालायक झाल्यावर या पवित्र देशाचं वाटोळं करतेत. असं होऊ नये याच्याकरता तुम्ही चुका करायच्या नाही. चला सीते जी, इथपर्यंत आलतो. तुला दरबार कसा वाटला ग?
वाक्य नीट ऐका. पहिला शब्द गेला. सीते तुला दरबार कसा वाटला ग? एक नाही, दोन नाही, काय नाही. भगवंताच्या लक्षात आलं झोपीने व्याकुळ असेल. कशाची झोप आली? लक्ष्मीला झोप असती वे. रातच्या सुरू ती सुरू लक्ष्मीला कशाची झोप आली? झोपलेल्याच्या कपाळाला पण लक्ष्मीत लावतेत. कायमचा झोपलेला कळतो ना तुम्हाला? भिंतीला टेकलेला कणकीचा गोळा, 2-4 उदबत्या, 7-8 म्हाताऱ्या रडायला, कसे दिसायलेत बाई. म्हणलं इकून येते मी इकून. मृताचे नि ललाटे रमाधिष्ठित लोके नैवम गिरगावकर लिखितम. अरे मृत माणसाच्या कपाळाला नाणं लावतात म्हणजे मेलेल्यांच्या सुद्धा लक्ष्मी त्याच्यासाठी जागी. ती कशी झोपेल? दुसरा शब्द टाकला. सीते जी दरबार बरा वाटला? बरा आहे प्रभू. याचा अर्थ सीतेला पसंत नाही. एकांतात विचारलं. सीते की विचारू? काय प्रभू? चरणसेवा अखंडिता. नामदेवराय विटेवरच्या मालकाच्या पायाची सेवा का मागतात? कशा करता मागतात सेवा? सीते विचारू तुला? विचारा प्रभू. तुला काय वाटलं दरबारात? काय नाही प्रभू. स्वर्गातली लोक आलती, स्वस्ती स्त्रियांचे लोक पाहून गेलेत. बृहस्पती महाराज सुद्धा आलते. कुलगुरू महर्षी वशिष्ठांचं मार्गदर्शन आहे. आधी करून बऱ्यापैकी ऋषी मुनी, योगी, जपी तपी, सिद्ध योगी या ठिकाणी येऊन गेलेत. तुमच्या चुकीला कोण चूक काढणार आहे तुमच्या याच्यात कर्तव्यामध्ये? नाही, पण सीते तू अशी उल्हासदार प्रसन्नपणाने का म्हटली नाही? एक बोलू प्रभू, एक बोलू. मी ज्या वेळेला 6 महिने 26 दिवस तुमच्यापासून बाजूला होते. वाक्य नीट ऐका. 6 महिने 26 दिवस प्रभू रामचंद्रापासून सीता लांब होत्या असं पुराण सांगते. आणि पुराण एखाद्या गलफट माणसाला जरी पटत नसेल तर देहूतल्या मालकाला आवडते. पावे पुराणी. हो, मग एखाद्या नालायकानं नाक वाकडं केलं असेल तू तिकडेच जाय उसातल्या डुकरावानी. तुकोबाराय मान्य करतेत ना. जी तुकोबाराय ज्ञानोबाराय मान्य करते ते आपल्याला मान्य करावं लागेल. ते जे मान्य करत नाहीत ते आपण मान्य करायचं नाही, हे लक्षात ठेवा. 6 महिने 26 दिवस तुमच्यापासून बाजूला होते. तुम्हाला काय वाटत होतं? सीते विश्वाचा मालक हे मी. माझ्या प्रपंचात अडसर आल्याच्या नंतर मला फार दुःख होतं. मग प्रपंचातल्या या दुःखाला मुक्त करण्याची ताकद कोणात? पवन सुतात, मारुतीरायात. त्याने या दुःखातून मला बाजूला केलं. मग त्याला आपल्या दरबारात जागा नसावी? मालक एक सांगू, हनुमंताचं नाव आठवलं की मला माझं कुंकू आठवतो. मारुतीरायचं नाव स्मरणात आलं की मला माझं कुंकू दिसतंय. हो मालक, आम्ही राजा दशरथाच्या 4 सुना सौभाग्यानं जर मिरवत असोल तर याची एकमेव कृपा आहे, तो हनुमंत आहे. नाहीतर राजा दशरथाच्या 703 पत्न्या, 703 पत्न्या होत्या राजा दशरथाला, 703. आणि 4 सुना आम्ही सगळ्या पांढऱ्या साडीत असतो. मालक, भगवंताचे डोळे सुद्धा रात्री पाण्यानं डबडबले. आणि सीते काही हरकत नाही, उद्या हनुमंताची तयारी करू. काहड्याला राज्याभिषेकाचा मुहूर्त पुन्हा लांबवला. पंचांग पाहणारा घरचाच होता. तिथे कुठं इकडे तिकडे गायऱ्या गुंग्याला दाखवायचं होतं. पंचांग पाहाला महर्षी वशिष्ठ होते. लोकत्रयं यत निशापती भास्करोति जो कांती सकिरणे सगात्रेशो वरुणभव स्थितायाम वैशान्यर तुम नामेशो. ज्याच्या नावानं हवन त्याच्या नावानं अग्नी पाहिजे त्या दिवशी पृथ्वीवर. सगळं पाहाला करताना अभ्यास असणारा महर्षी कुलगुरू वशिष्ठ होते. काढला मुहूर्त कशा करता? हनुमंताला सिंहासन करायचे. सगळ्या तज्ञ लोकांच्या साह्याने मारुतीरायाला सिंहासन केलं, म्हणजे तलकप केला. समोर एक मस्त मंचक पलंग केला. त्याला वगैरे वगैरे पाय कशाचे लावले मी दुसऱ्या कीर्तनात सांगितले. आपल्याला पुढे सरकायचे. त्याला तपकडी कशाची होती? त्याच्यावर गादी राजहंसाच्या पंखाची होती. राजहंसाच्या पंखाचीच का ठेवली? मोराची का ठेवली नाही? मोराचे पंख द्वापार युगातल्या मालकाने पवित्र केले, पण मोर नपुसक मानलाय. मोर फक्त 2च गोष्टीनं पवित्र, बाकी गोष्टी मोराला मान्यता दिलेली नाही. राजहंसाची पंख काम संपल्याच्या नंतर पडतेत आणि मोराची पंख काम चालू असताना पडते. त्याच्या अंतकरणात काम असा दाटून आला ना, त्यावेळेला मोराची पंख कामासक्तीशी भयपिच्छानाम भय जायते. जाबाली नावाच्या ऋषींचं वाक्य. याच्याकरता मोराचं पंख अंतरणासाठी नाही.
मालकाने घेतलं त्याचं वेगळं कारण आहे, त्याचा पुरावा बघा तुम्हाला भविष्योत्तर पुराणात सापडेल, तो पुरावा बघत जा. मोठाली मोबाईल आहेत तुम्हाला भितडासारखी, 2-2 वाजूस तर भांगाऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा कधी कधी चांगलं बघत जा, देव तुमचं चांगलं करीन. वाईट बघत राहा, देव तुमचं वाटोळं करायला उभाच. आपण जसं करू तसं तो वरचा देत असतो, त्याचा नियम आहे. राजहंसाच्या पंखाची गादी केली, राज्याभिषेकाचा मुहूर्त ठरला, मारुतीरायाला आमंत्रित केलं. मारुतीराय तिथं स्थानापन्न झाले. नगरीमध्ये आल्याबरोबर स्वागत केलं. जगाची मालकीन सुवर्णाच्या निरंजनीमध्ये आक्षण काढती. स्नेह सुवर्णती स्नेह हेम पात्रेषु जायते सूत्रेषु वन्यहा जायते. सूत्र म्हणजे वात, वन्य म्हणजे अग्नी, आणि पात्र सोन्याचं, हेम पात्र म्हणजे सोन्याची निरंजनी. आणि आईसाहेबांनी आक्षण काढ. काय अंजनीची पुत्र असतील. मारुतीरायाचं अंतकरण रडत होतं, अंजनी माते तुझ्यासारख्या पवित्र माईच्या पोटी जन्माला आलो, मला जगाची माय ओवाळते, मला विश्वाची माय ओवाळते. काय नाविन्य असेल कल्पना करा. विठ्ठल 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 मला ओवाळते जगाची माय. लक्ष्मणजीनं प्रभू रामचंद्राने एक एक दंड धरला आबा, आणि मारुतीरायाला मोठ्या आनंदानं त्या व्यासपीठापर्यंत, व्यासपीठ चुकून बोललो, त्या आसनापर्यंत नेलं. मारुतीराय तिथे गेल्याच्या नंतर मागं सरकले. विचारलं प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीनं, अरे हनुमंत तुला बसण्यासाठी केलंय. ऐका म्हणे प्रभू, ज्यानं वासनेला विस्तू लावलाय त्याला भोग काय करायचा. ज्यानं वासनेला पेटून दिलंय त्याला गादी काय करायची, त्याला पलंग काय करायचा. हे भोगाचे लक्षण आहेत. हे काय करायचं देवा, मी वासनेला विस्तू लावलाय, मला नकोय. खेळिया माझी हनुम्या शाला, खेळिया माझी हनुम्या शाला, न पडे व्यसनी रे, न पडे व्यसनी रे, कामच नाही क्रोधच कैसा, कामच नाही क्रोधच कैसा, तेथे कैसे भांडण रे, कैसे भांडण रे, रामाची आवडी मोठी, रामगड्याची आवडी मोठी, रामगड्याची आवडी म्हणून लंके पेले रे, लंके पेले रे, वा. मारुतीरायानं सांगितलं, देवा ज्यानं वासनेला विस्तू लावलाय पंढरीनाथ बाबा, त्याला भोग काय करायचा. मालक डिवचू लागले. मालक म्हणले, आबा हनुमंता मी जगाचा मालक आहे, आणि कोणी कशावर बसायचंय तू मला शिकितोय. पण जे कामात ओरिजिनल असतात का ते कोण्याच ओरिजिनल माणसाचं मानित नसते, त्याचं काम ओरिजिनल असतंय. एका बाईला 2 पोरं, एक कव्हा नाशिकला फेरफाटका आणून याचं, एक कायमस्वरूपी कांद्यात. ते नाशिकून येत होतं का घुटके खाऊ खाऊ सुंबळे. जेवताना त्याची मायन बाप इतके बोलायचे, ते म्हणला कितीही बोला काम तर करीत नाही, ऐकून घेते. आणि कांद्यात रात्रंदिवस शेतात मकेत काम करणाऱ्याला एके दिवशी म्हातार बोललं. ते म्हणला, रामकृष्ण हरी, मी पप्याची माय घेतो म्हणजे त्याची बायको, आणि मी नाशिकला कोणाच्या इथं वाचमनकी करतो माय, मी येतो. म्हातारी म्हणली, बाब्या मी माय असून तू ह्या पाया पडते, चटमाकान कांदे मातीत जातील, तू इथंच राह, पुन्हा नाही तुला बोलायची. खरी सेवा भय काय त्याच्या. ते मारुतीराय होते.
मारुतीराजांनी सांगितलं प्रभू वामन अवतार तुमचा कितवा सांगता येईल का एखाद्याला? किती भागवत ऐकले तुम्ही? वाट पण लावले काही काही. हा बर 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 खरंच आहे. पाचवा सॉक्स घातलेत म्हाताऱ्यानं. विडाला विडाला चुकी बरोबर असो जाऊ दे आता. पुरावा एक विचारला मारुतीरायनं, भगवान तुम्ही वामन अवतारात कसे होते? बटू होते. कोणता अवस्था होती? ब्रह्मचारी. मग ब्रह्मचारी वामन अवतारात असताना तुम्हाला बसायला काय होतं? बुद्धिमतान वरिष्ठम. मारुतीराय बुद्धीचं टोक होते. वामन अवतारामध्ये तुम्ही ब्रह्मचारी वेशात होते. तुम्हाला बसायला काय होतं माहित नाही का? हनुमंता तुला दर्भाची चटई माझ्या बगलात होती ना. दर्भ नावाचं गवत असतं पिंडत तर्पण करण्यासाठी, आणि दर्भ नावाच्या गवताची माझ्या बगलामध्ये चटई होती. मग ऐका प्रभू, तुम्ही तात्पुरते संन्यासी झाले. खरे माणसं किती दाड असतात बघा. ऐका प्रभू, तुम्ही काही वेळापुरते, कारण 2 अवतार जर सोडून दिले बाकीचे किती अवतार आहेत? अंशात्मक आहे. पूर्ण अवतार रामकृष्ण बाकी. मग काही वेळापुरते तुम्ही ब्रह्मचारी झाले, काही वेळापुरते तुम्ही संन्यासी झाले, तर तुम्ही दर्भाची चटई बसायला घेतली म्हणजे नियम पाळले. मी तर नैष्टिक ब्रह्मचर्याची कासोटी आवळून बाहेर आलेला आहे. मी कस काय पलंगावर बसल? मान खाली घालावं लागली पंढरपुरातल्या मालकाला. मान मान मान. तुम्हाला एक सांगू, संन्याशानं संसारिकाला मान खाली घालावं लागली. आणि या महाराष्ट्रामध्ये 5 संसारिक आहेत, त्यानं 4 संन्याशाला मान खाली घालावं लागली. ते संसारिक म्हणले तुम्ही लग्न नाही केलं म्हणजे फारच मोठे, आणि आम्ही लग्न केलं म्हणजे गडोळ आहेत का? विधीने सेवन विषय त्यागा आहे ना बरोबर. या गोष्टी जर आपण अधिकार तत्वात आणल्या तर आपणही त्या बरोबरीचे असू. इथं मात्र संन्याशानं संसारिकाला झडपिले. तो संसारिक म्हणजे जगाचा मालक आहे. नाईलाजाने सीतेला सांगितलं, सीते हे बसत नाही पलंगावर. सीतेनं सांगितलं, हनुमंता तू या दरबारात बसल्याशिवाय मला आनंद नाही. आईसाहेब बसतो ना, पण मला जिथं आवडन तिथं बसू द्या ना. बस मग आधी तुम्ही बसा तुमच्या जागेवर. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न पंचायतन नावाचं एक चरित्र आहे. हे प्रभूचं पंचायतन म्हणायचं. आणि मग हे सगळे सिंहासनावर बसल्याच्या नंतर दर्भाची चटई खाली टाकली, डावा गुडघा खाली टेकला, उजवा गुडघा वर हे त्याच्यावर हात जोडले आणि विटेवरच्या मालकाकडे प्रणाम करीत मारुतीराय पायापाशी बसले. वाक्य नीट ऐका. मारुतीरायाची मूर्ती प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जर ठेवली असेल तर गुडघा डावात टेकलेला पाहिजे. उजव्या गुडघ्यावर मारुतीरायानं अशी किंवा छातीला हात जोडलेले पाहिजे. एक जण म्हणला आमच्या इथं उजवा गुडघा टेकलेला होता. मी म्हणलं मग मूर्ती करणार पेणार असन, त्याचं मेमरी कार्ड उडालेलं असन म्हणून त्यानं तशी मूर्ती जळली. ती काय त्याच्या काय बापाची जहागिरी असती? हा, शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे. तुम्हाला एक सांगू का, वक्त्यानं कीर्तनात बोलत असताना ज्याचा पुरावा आहे का तेच बोललं पाहिजे. आधारा वाचोनी काय सांगसी कहाणी, 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 काय सांगसी कहाणी. काय सांगसी कहाणी. क्या बात है. काय
शास्त्र पुराण वेद ऋषी मुनी योगी प्रणित हा संप्रदाय त्यांनी सांगावं आणि आम्ही बोलावं. आमच्या मनचं बोलणं गोहत्या समम पापा भक्षंती रुधिरो भवा. एक तर गाय मारल्याचं पाप लागतंय, अन्यथा गाईचं मांस खाल्ल्या इतकं पाप लागतंय. वक्त्यानं चुकीचं कीर्तनात बोलणे. डावा गुडघा टेकून मारुतीराय समोर बसले. इथपर्यंत पंढरीतल्या मालकांना नामदेवराय कथा सांगत होते. मालकांनी सांगितले याचा परिणाम. नामदेवराय म्हणले देवा सांगा तुम्ही पुढं काय झालं. तर विटेवरचे मालक सांगतात नामदेवा त्रेतायुगात मी फरमान काढलं, दंडक सोडा फरमान काढलं. त्रेतायुगात काय फरमान काढलं, माझे मंदिर नसले तरी चालेल. महाराष्ट्रात भारतात विटेवरचे मालक म्हणतात माझे मंदिर नसले तरी चालतील. काशीतले मालक त्या मीटिंगला शिवजी होते. शिवजी म्हणले भारतात प्रत्येक गावात माझं मंदिर नसलं तरी चालेल. विटेवरचे मालक म्हणले माझं मंदिर नसलं तरी चालेल, पण अंजनी सुताचं मंदिर पाहिजे. याच्या पुढचा गोड पुरावा पण पुढं सरकतो. मी काय रामायण नाही सांगायलो, मला फक्त पुरावा द्यायचा पायाचा. कल्पना करा नामदेवराय म्हणतात देवा पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला इतकं मोठं केलं. अहो तुमची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं आहेत. पांडुरंगाची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं सापडतील. भगवान शिवजीची मंदिरं नाहीत अशी भारतात खूप गावं सापडतील. पण मारुतीरायाची मंदिरं नाहीत. काही कारणास्तव एखादी नसेल हा भाग सोडून द्या, पण मारुतीरायाचं मंदिर नाही असं गावच नाही. काही बोटावर मोजण्यापुरते असतील तिथं काही ते गोदडं फाटलेलं, तिथं आपल्याला काहीच कायचं नाही. ते काय गरज आहे फुकट कळण शेंडी वळवळ. पण शक्यतो पंढरीनाथ बाबा प्रत्येक गावात वस्त्यावर पण मारुतीरायाचं मंदिर. कारण माणूस मेल्यावर त्याच्या पुढे टेकल्याशिवाय जळतच नाही. हा नियम आहे. याच्या पलीकडे सांगू 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे लग्न. त्या संस्कारात पडायचं असेल तर त्याला पान सुपारी टेकल्याशिवाय हळदच लागत नाही ना. अजून 4 काम आहेत. गुत्त थोडं घेतलं ते तुम्ही घरी गेल्यावर पान ते मारुतीरायाशिवाय होत नाहीत. मग मला सांगा प्रभू एवढं मारुतीरायानं काय केलं तुम्ही त्यांना जगप्रसिद्ध केलं. ऐक नामदेवा. देव म्हणतात बरं मी नाही. ऐक नामदेवा अरे तो माझ्या पायापाशी बसला रे, याच्याकरता मला लय आवडला म्हणून मी जगात मोठा केला. मग ऐका ना प्रभू त्रेतायुगात पायापाशी बसलेला एक पशु येऊनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. पैठणच्या मालकांचं वाक्य. एका बाजूने विचार केला तर ते वानर आहेत, पशु आहेत, मान्य आहेत, वारकरी आहेत. तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, पण देवा पशु आहे. तरी पण पायपाशी बसल्याच्या नंतर इतकं मोठं करता. इतके तुमचे पाय प्रभावशाली आहेत म्हणून मला काहीच देऊ नका, मला फक्त तेच द्या पहिलं कडवं.
नामदेवराय भगवंताला म्हणाले मला तुमच्या पायाची सेवा पाहिजे. एक दोन बारीकशे 5 मिनिटात पुरावे सांगतो पुढच्या कडेकडे पळतो. 7व्या अवतारात भगवंत चालत असताना एका जंगलामध्ये, सगळं जंगल शुष्क आहे. काष्टाम तरुवरा भय शुष्केशु एकम सचेतन स्थितम तरुवरा हरिद्रातित सर्वायो. रामायण नाही सांगत, दुसरं पुराण सांगते. ते पुराण म्हणते सर्व रान वाळलेलं आहे, एक झाड हिरवं आहे, त्या झाडाखाली एक पाषाण आहे, लांबलचक माणसाच्या लांबीचा पाषाण आहे. आणि भगवंत रस्त्याने चलत असताना मंजुळसं वारं आलं. भगवंताच्या पायाला ते वारं घासलं आणि देवाच्या पायावरचा एक रजकण त्या शिळेवर पडला. त्याचे चरणाची चाली शिळा होती मनुष्य केली. हनुमंत जगदानंद कंद जगतपती, तुम्ही रस्त्याने चालत असताना रजेशु भयस्थितो पदाश्रितो भयव्याप्ती पाषाणस्तते वचम लुब्धानाम कामिनिया. तात्काळ त्या पाषाणाची स्त्री होते. ती स्त्री म्हणजे भारत देशातल्या 222 सुंदर स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर होती. तिचं नाव होतं अहिल्या. तिचे मालक सामान्य नव्हते. तिचे मालक न्यायशास्त्र करता होते. 6 शास्त्रकार आहेत, त्याच्यापैकी न्यायशास्त्र गौतमाने केलं. गौतम हे तुम्हा आम्हाला जन्माला घालणाऱ्या सत्यलोकाचे मालक विधाता चतुरानंद यांचे सासरे. ह्याच्या पलीकडे सांगू, चांगलं भजन म्हणण्यासाठी महाराज जी वाणीची ताकद लागती, चांगलं बोलण्यासाठी वाणीची ताकद लागती. आणि ती कृपा आहे ब्रह्मकन्या सरस्वतीची. आणि ही सरस्वती न्यायशास्त्र ज्यांनी केलं त्यांची मेहुणी होती, ब्रह्मकन्या. आणि या सरस्वतीची बहीण न्यायशास्त्रकर्त्याची पत्नी होती अहिल्या. काय शुद्ध संसार असेल. पण वरच्या नालायकाची दृष्ट लागली. वरीत नालायक होते 6, मी नाही. म्हणून तर तुकोबर आहे म्हणले, आम्ही विष्णुदास तैशनो. तेव्हा खाली बोट नव्हतं केलं बरं, तेव्हा वरी बोट केलं. आणि आता जर तुकोबरावर तो प्रसंग आला तर तुकाराम महाराजाला पण कळणार नाही कोणाकोणाकडे बोट करा. हो, कारण इतके बडवे झाले त्याला पण लक्षात येणार नाही कोणाकोणाकडे बोट करा. त्यावेळेला वरी नालायक होते 6. त्याच्यापैकी संध्याकाळी प्रकाश देतो त्यानं बी नालायकपणाच केलता. जेम वात्सल्या ते जायते सगर भेन पुनिताना येन जठरानलो तृप्तावसाया साधु कामिनी देववतम. मार्कंडे म्हणतात आपल्या गुरुची पत्नी आईच्या दर्जाची असते. आपण ज्यांच्याकडे शिकतो का त्या गुरुवर्यांची पत्नी जन्मदात्या माईच्या दर्जाची असते. पण चंद्राचा पाय तिथं घसरला. इंद्रानं 6 चुका केल्या. या इंद्राची दृष्ट या प्रपंचाला लागली. दुःखी होतं. न्यायशास्त्र सामान्य आपल्याकडे तो वापरात येत नाही. गौतमाने केलेल्या न्यायशास्त्रातलाच न्याय वापरतात, पण तिळा इतका वापरतात. त्याच्यातला अर्धा न्याय जर वापरला ना सज्जनांनो, गौतमाने केलेल्या न्यायशास्त्रातला अर्धा न्याय वापरला ना, तर या पवित्र देशातल्या माझ्या पवित्र स्त्रीवर अत्याचार करणाऱ्या हरामखोराला 3ऱ्या दिवशीचा सूर्य बघता येत नाही. इतका न्याय कठीण आहे. त्याच्यामधला हस्तिकविटन्य न्याय हात लय लांब सोडून द्या. खूप न्याय आहेत. वाची जा ना, वाची जा. आपल्या लोकांनी केलेले नाव इचकी न्याय इचकी जा ना तुम्ही. पाहत जा, देव भलं करीन तुमचं. असो, त्या गौतमाचा चेतन संसार पाषाण झाला. वाक्य नीट ऐका. त्या न्यायशास्त्रकर्त्याचा सजीव संसार दगड झाला. आणि दगड झालेल्या संसाराला देवा तुझ्या पायाची माती किंवा वारं लागल्याच्या नंतर पुन्हा न्यायशास्त्रकर्त्याचा संसार चालू होतो. इतकी तुझ्या पायात ताकद आहे. म्हणून चरण सेवा अखंडित. म्हणून देवा मला तुमचे पाय पाहिजे. किती पाय पवित्र. भजी मनी राम चरणे सुखदाई. भजी मनी राम चरणे सुखदाई. राम चरण सुखदाई. राम चरण
सब